2014च्या पूर्वीच्या गैरकारभारावर श्वेतपत्रिका काढणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलेली आहे। 2014 ते 2024 हा 10 वर्षाचा मोदी सरकारचा कार्यकाळ आणि त्याची तुलना त्या आधीच्या 10 वर्षाचं जे सरकार होतं, यूपीए गव्हर्नमेंट जे होतं, त्या यूपीए सरकारशी त्याची तुलना एक प्रकारे केली जाईल आणि 2014 पूर्वीच्या सरकारच्या या कारभारावरती श्वेतपत्रिका काढणार असल्याचं या अर्थसंकल्पादरम्यान निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय। दरवेळेला तुलना होताना गेली 70 वर्षात मागच्या सरकारनं, काँग्रेस सरकारनं काय केलं आणि या 10 वर्षात आम्ही काय केलं, अशा प्रकारे वारंवार तुलना केली जायची। मात्र आता तुलना करताना 2004 ते 2014 पर्यंतचं यूपीए सरकार आणि 2014 ते 2024 पर्यंतचं भाजप सरकार, एनडीए सरकार यांची तुलना एक प्रकारे करण्याचा हा प्रयत्न आहे असंच बोललं जात आहे। 2014 पूर्वीच्या सरकारचा कारभार कसा राहिलेला आहे आणि या सरकारचा कारभार कसा आहे याबाबत श्वेतपत्रिका काढली जाईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणालेलं आहे। 2014 पूर्वी 2 टर्म म्हणजे 10 वर्ष देशात यूपीएचं सरकार होतं, त्यामध्ये काँग्रेस हा मुख्य पक्ष, तर 2014 नंतर एनडीएचं सरकार, इतर पक्षांचं अस्तित्व जरी नगण्य असलं, भाजपचं अस्तित्व जरी मोठं असलं तरी हे एनडीएचं सरकार होतं आणि या दोन्ही या 10 वर्षाची दोन्ही यूपीए आणि एनडीएच्या 2 टर्म्सची एक प्रकारे ही तुलना करण्याचाच प्रयत्न आहे। एक प्रकारे या अर्थसंकल्पातून सरकारने नेमकं काय काय केलेलं आहे, कोणकोणत्या योजना राबवलेल्या आहेत याचा पाढा अर्थमंत्र्यांनी वाचलेला आहे आणि हे सगळं सांगताना या सरकारची तुलना या सरकार आधीच्या सरकारसोबत करण्याचा एक प्रकारे प्रयत्न होतोय की काय, अशी चर्चा आता सुरू आहे। आणि काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत। अतुल लोंढेजी, एनडीए सरकारच्या आधी 10 वर्ष यूपीएचं सरकार होतं आणि त्या सरकारच्या कारभाराबाबत आता श्वेतपत्रिका काढली जाणार आहे, आपली प्रतिक्रिया याबाबत? असं आहे की त्यांनी काहीच काम केलेलं नाहीये, त्यामुळे दूषण लावायचे। 10 वर्षानंतर आम्ही काय केलं आणि आम्ही कशा पद्धतीने देश पुढे नेला हे सांगू शकत नाही, कारण देश त्यांनी मागे नेलाय, अधोगती केली आहे देशाची। मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी, मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या, एमएसपी न देणं, दुप्पट उत्पन्न करू सांगायचं आणि उत्पन्न कमी करून घ्यायचं, या सगळ्या गोष्टी, या महिला अत्याचार, त्यांच्याकडे त्यांच्या रिपोर्ट कार्डवर काहीच नसल्यामुळे ते आता 10 वर्षांनी सांगत आहेत। त्यांनी ह्या गोष्टी पहिले का नाही केल्या? याच गोष्टी त्यांनी 2G 3G संदर्भात बोलले होते। काय म्हणलं कोर्ट म्हणला आम्ही 7 वर्ष 11 दिवसात बसून राहिलो, पण साधा एका पुराव्याचा चिठ्ठा पण त्यांनी दिला नाही, सगळे ऍक्विट झाले। यांचे आरोप करणे एवढं त्यांना येतं। पी चिदंबरम साहेबांनी 2 वेळा पत्र लिहिले निर्मला सीतारामन यांना आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही बँक डिफॉल्ट आमच्या काळात झाले असं म्हणत होतात, आमच्या काळात कर्ज दिले असं म्हणत होतात, तर त्यांनी त्यांना म्हटलं होतं की 1999 ते 2004 पर्यंत किती कर्ज दिलेत, 2004 ते 2014 पर्यंत किती कर्ज दिलेत आणि 2014 नंतर किती कर्ज दिलेत, याच्या संदर्भात एक श्वेतपत्रिका मांडा किंवा तुम्ही त्याचे आकडे मांडा। आजपर्यंत निर्मला सीतारामन यांनी त्याचं उत्तर दिलेलं नाहीये। बरं, त्यामुळे काहीतरी लोकांमध्ये चर्चा निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न आहे आणि लोकांना माहिती आहे यांच्या नुसती चर्चा की तुलना करण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो, कारण यापूर्वी असं होतं की यापूर्वी 70 वर्ष सरकारनं, काँग्रेसनं काय केलं अशा शब्दात टीका केली जायची, आता 10 वर्षाचा भाषा केली जाते। असं आहे की यांच्या कुठल्याही कामात कुठलाही राम उरलेला नाही, आता जनता यांना रामराम करणार आहे आणि त्याच्यामुळे सगळा हा जळफळाट आहे। अतुल लोंढेजी, धन्यवाद, आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल।